ते तिकडं त्यांना रेल्वे इंजिनचा प्रचार करायचा आहे, मला इकडे मशालीचा प्रचार करायचा आहे. त्यामुळे मुद्दे दोघांचे वेगळे, जरी पक्ष जरी दोघांचे वेगळे असले तरी मुद्दे एकाच मुद्द्यावरती आम्ही एकत्र येतो मराठी माणसाच्या. परंतु त्यांचा माझं काय बांधाला बांध नाहीये, आमची दुश्मनी नाहीये की त्यांनी माझी जागा घेतली मी त्यांची जागा घेतली, असं काही नाहीये. त्यामुळे ते त्यांच्या विचारावरती ठाम राहतील, मी माझ्या विचारावरती ठाम राहील. मराठी माणसाचा सर्वांगीण विकास करणं हा शिवसेना आणि मनसे दोघांचंही एकच काम असल्यामुळे मला वाटतं की मला त्रास होणार नाही आणि ती लोक माझ्यासोबत चांगल्या पद्धतीने मॅच होतात. आगामी निवडणुका नुकत्याच चालू होणार आहेत आणि याच्यामध्ये काही नवीन चेहरे सुद्धा समोर आलेले आहेत आणि काही जुने चेहरे सुद्धा आहेत. आणि आपल्यासोबत आहे वसंत तात्या मोरे. आणि नमस्कार सर. आणि म्हणजे तुम्ही पहिला सुद्धा नगरसेवक होता आणि आता 8 वर्षानंतर निवडणूक येते आणि एका घरातून 2 उमेदवार आले आहेत आणि तयारी कशी सुरू आहे? मी गेली 15 वर्ष पुणे महानगरपालिकेमध्ये नगरसेवक म्हणून काम करतो. अगदी 2012ला मी या शहराचा विरोधी पक्षनेता सुद्धा होतो आणि त्यानंतर पहिल्यांदाच 15 वर्षात असं झालं की 8 वर्षाचा गॅप पडला. म्हणजे 2022लाच या निवडणुकीची म्हणजे जे आमचं पंचवार्षिक होतं ते 2022ला संपलं होतं आणि 2022 नंतर ना 3 वर्ष सलग 3 वर्ष महानगरपालिकेची निवडणुका राज्यामध्ये कुठेच नाहीयेत. आणि ह्याला सर्वस्वी जबाबदार भारतीय जनता पार्टी आहे. की भारतीय जनता पार्टी असेल किंवा त्याच्या अगोदर सत्तेमध्ये जी लोक होती ती लोक ह्याला सगळ्याला जबाबदार आहेत. आणि त्यामुळं शहरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात कामच होत नाहीयेत, कुठंच काम होत नाहीत. म्हणजे आता जर आपण पाहिलं तर चालू वर्षामध्ये सुद्धा एक सुद्धा टेंडर अजून फ्लोट झालेलं नाहीये. ह्याला सर्वस्वी जबाबदार राज्य सरकार आहे. राज्य सरकारने जर वेळेत निवडणुका घेतल्या असत्या तर महानगरपालिकेमध्ये नागरिकांचा जो आता आक्रोश होतोय तो आक्रोश झाला असता. शिवाय महानगरपालिकेने आता नव्याने गावं समाविष्ट आहेत. नव्याने गावं समाविष्ट झाल्यामुळं प्रभागांची संख्या थोडी वाढली आहे आणि सगळ्यात जास्त प्रभाग जो माझ्याकडे जोडला गेलाय, माझ्या प्रभागाला, प्रभाग क्रमांक 38 मध्ये पुणे शहरातला सर्वात मोठा म्हणजे महाराष्ट्रातला सर्वात मोठा प्रभाग 5 नगरसेवकांचा तो माझा झालाय. आणि मी पूर्वी 10 वर्ष ज्या भागामध्ये काम करत होतो जिथं मी नगरसेवक होतो तो सुद्धा भाग या भागाला जोडलाय आणि उर्वरित भाग सगळा प्रभाग क्रमांक 40ला जोडलाय. त्यामुळं या भागामध्ये जो कात्रजचा भाग जोडला गेलाय प्रभाग क्रमांक 40ला गेल्या 8 वर्षापासून त्या भागामध्ये 1 रुपयाचं विकासाचं काम झालं नाही. कारण कात्रजकरांना फक्त आणि फक्त निवडणुकीसाठी त्यांचा वापर होतो. त्यामुळे मी यावेळेस ठरवलं की मी प्रभाग क्रमांक 38E मधून मी लढणार आहे आणि प्रभाग क्रमांक 40D मध्ये सर्वसाधारण मध्ये माझा मुलगा रुपेश मोरे हा त्या प्रभागामध्ये लढणार आहे की नव्या लोकांना संधी मिळाली पाहिजे. आणि माझे कार्यकर्त्यांना मी मागच्या पंचवार्षिक मध्ये सुद्धा 12 लोकांना मी माझ्या 12 कार्यकर्त्यांना मी तिकडे दिले होते. परंतु नागरिकांचा जो फोर्स आहे की तो 4चा प्रभाग असल्यामुळे तो संधी आहे, त्यामुळे प्रत्येकाला त्या ठिकाणी संधी देता येणार आहे. परंतु एक जर त्याच्यामध्ये स्ट्रॉंग पिलर असला तर बाकीच्यांना त्याची मदत चांगली होती की मागच्या पंचवार्षिक मध्ये मी ते अनुभवलेलं आहे की एकाच प्रभागामध्ये मी इथे उभं होतो, माझी मिसेस पलीकडे 38 मध्ये उभी होती. त्यामुळे तिच्यामुळे बाकीच्या माझ्या नावामुळे तिला बाकीच्या इतर उमेदवारांना सुद्धा मदत झाली होती. आणि त्यामुळे यावेळेस रुपेशच्या मागे जे काय रुपेश वसंत मोरे हे जे काय नाव लागतं ह्या नावामुळे मला वाटतं की जो कात्रजकर आहे तो कात्रजकर प्रॉपरली रुपेशच्या पाठीमागे उभे राहील. आणि या भागामध्ये मी तर विकासाची प्रचंड मोठ्या प्रमाणात कामं केली आहेत जी की सांगायची गरज सुद्धा मी कुठं मिटिंगला गेल्यानंतर पडत नाही. त्यामुळे लोकांपर्यंत माझं काम पण पोहोचलेलं आहे. मला वाटतं की संधी जर असेल त्या संधीचं सोनं करण्याचं काम आम्ही दोघं आपले करू यावेळेस. आणि उद्धव ठाकरे गटाचे तुम्ही प्रमुख नेते आहात आणि इतर प्रभागामध्ये पण तुम्हाला प्रचारासाठी जावं लागेल, पण तुम्ही एकाच घरामध्ये 2 उमेदवार असल्यामुळे हे कसं सगळं मॅनेज करणार? माझ्याकडे तर पाहिलं तुम्ही संपूर्ण पुणे शहराचा जो काय लेखाजोखा आहे तो माझ्या फाईलमध्ये पूर्ण आहे आणि सगळ्या मी माननीय उद्धव साहेबांपर्यंत पोहोचवलेला. आणि मला शहरामध्ये जरी काम करायचंय, मी शहरातलं सगळं काम आता पूर्ण केलंय माझं. त्यामुळे माझ्या प्रभागामध्ये मला काम करत असताना आमच्या दोघांच्या प्रभागामध्ये फक्त 20 फुटाचं अंतर आहे, एकच 20 फुटाचा रस्ता आहे. त्यामुळे मला इथून इथं करायला वेळ लागणार नाही. मी 2 विधानसभा लढवल्या, 1 लोकसभा लढवलेली आहे. त्यामुळे 6 लाखाच्या मतदानामध्ये मी 2 वेळा विधानसभा लढवली आणि 37,000 एकदा 33,000 एकदा असं मला मतदान झालेलं आहे. आता माझं मतदान जरी पुणे लोकसभेत नव्हतं तरी मी पुणे लोकसभा लढवली आणि त्या ठिकाणी सुद्धा मला जवळजवळ 35,000 मतदान
त्या ठिकाणी झालं. त्यामुळं हा 2 प्रभाग जो आहे तो इथं प्रचार करून योग्य ती सगळी सांगड मला खाली पुणे शहरामध्ये घालता येणार. त्यामुळे मी प्रायोरिटीने या भागामध्ये दक्षिण पुण्यामध्ये शिवसेनेचे जेवढे जास्तीत जास्त नगरसेवक होतील त्याच्याकडे माझं जास्त लक्ष असणार आहे. आणि दोन्ही ठाकरे एकत्र येताना दिसत आहे आणि ज्या लोकांमुळे तुम्ही पक्ष सोडला आता परत त्यांच्यासोबत काम करायची म्हणजे काम करताची वेळ आली तर त्याबद्दल काय करता येईल ना? काम करायला काय असं म्हणजे ते काय माझे दुश्मन नाहीये. शेवटी राजकारणामध्ये या सगळ्या गोष्टी होत असतात. आज जर अजित पवार आणि शरद पवार साहेब हे जर एकत्र येत असतील तर आम्ही तर एका पक्षामध्ये 18 वर्ष काढलेली आहे. त्यामुळे मला वाटतं की मनसेच्या कुठल्याही पदाधिकाऱ्याबरोबर माझं वैयक्तिक भांडण नाहीये. ठीक आहे, विचारांमध्ये आमची मतभिन्नता होती. आता ते त्यांचे विचार त्यांच्या विचारावरती ठाम राहतील, मी माझ्या विचारावरती ठाम राहील. ते तिकडं त्यांना रेल्वे इंजिनचा प्रचार करायचा आहे, मला इकडे मशालीचा प्रचार करायचा आहे. त्यामुळं मुद्दे दोघांचे वेगळे जरी पक्ष जरी दोघांचे वेगळे असले तरी मुद्दे एकाच मुद्द्यावरती आम्ही एकत्र येतो मराठी माणसाच्या. आणि मराठी माणसाचा सर्वांगीण विकास करणं हा शिवसेना आणि मनसे दोघांचंही एकच काम असल्यामुळे मला वाटतं की मला त्रास होणार नाही आणि ती लोक माझ्यासोबत चांगल्या पद्धतीने मॅच होतात. अंतर्गत वादामुळे तुम्ही हा पक्ष सोडला होता, आता परत त्याच लोकांसोबत अशी वेळ येते. मी तेच म्हटलं ना की जरी आम्ही अंतर्गत वाद आमच्यामध्ये असला तरी हा आमच्यामधली मतभिन्नता आहे, आमच्यामध्ये विचारांमध्ये फारकत झालेली आहे. परंतु त्यांचा माझं काय बांधाला बांध नाहीये, आमची दुश्मनी नाहीये की त्यांनी माझी जागा घेतली मी त्यांची जागा घेतली असं काही नाहीये. त्यामुळे ते त्यांच्या विचारावरती ठाम राहतील, मी माझ्या विचारावरती ठाम राहील. ज्या ठिकाणी आम्हाला वाटेल की दोघांनी एकमेकांचे एक एक पावलं मागे सरकले पाहिजे त्यावेळेस गरज असेल तर पहिलं पाऊल माझं मागे असेल. आणि तुमच्या सहकारी रुपालीताई ठोंबरे यांच्या म्हणजे काही चर्चा आता सध्या सुरू आहे की त्यांनी पक्षाला साईडला टाकलं, तर त्याच्याबद्दल तुम्ही काय म्हणता? नाही, ताईंच्या संदर्भामध्ये मी ताईचे अगदी मनसे सोडण्यापासून मी तिच्या संपर्कात होतो. ज्यावेळेस ती मनसेमध्ये होती मी सुद्धा मनसेमध्येच होतो. मी तिला वारंवार सांगत होतो की गडबड करू नको, घाई करू नको. आणि थोडी ताईला तिची घाई किंवा अग्रेसिव्हपणा, आता मी सुद्धा अग्रेसिव्ह आहे, परंतु आपण एका वयाच्या स्टेजला आल्यानंतर थोडं मॅच्युअरपणा आपण बोललं पाहिजे किंवा समोरच्या माणसाच्या बाबतीमध्ये लगेच भडक प्रतिक्रिया नाही दिली पाहिजे. ताईकडनं त्या गोष्टी होताना दिसत नाहीत आणि त्याच गोष्टींमुळे कदाचित ती अडचणी, ती चांगली कार्यकर्ती आहे, चांगलं काम करते. म्हणजे ज्या भागामधनं ती नगरसेवक झाली आहे ना त्या भागामध्ये तिचं चांगलं काम होतं. आता 8 वर्षाचा गॅप पडला त्या कामामध्ये, आता सुद्धा ती चांगलं काम करू शकते. परंतु थोडं तिने शांततेने घेतलं पाहिजे. आता तिच्या जवळ मार्गदर्शक आमच्या सुषमाताई अंधारे आहेत, त्यामुळे सुषमाताईंचा तिचा संपर्क चालू आहे. माझं काल सुद्धा सुषमाताईंसोबत त्या विषयात बोलणं झालं. रुपालीताई ठोंबरे यांना उद्धव ठाकरे गटामध्ये येण्याचं तुम्ही आव्हान कराल? नाही, आलं तर मला काय प्रॉब्लेम नाही काय तिचा, कारण ऑलरेडी सुरुवातीच्या काळात जेव्हा मनसे नव्हती तेव्हा सुद्धा ताई आम्ही सोबतच शिवसेनेमध्ये काम करत होतो. आणि आता मला वाटतं की मनसेमध्ये शिवसेनेमध्ये जर एकत्र झालं असेल तर ताईंनी जर विचार केला तर तिच्या मतदार तिथं निवडणूक लढवतीये त्या मतदारसंघाची नक्की परिस्थिती काय, सिच्युएशन काय ती पाहूनच तिने निर्णय घ्यावा, त्याशिवाय तिला गत्यंतर नाहीये. आणि त्यांनी खरं बोलल्यामुळं ही शिक्षा त्यांना मिळाली. त्यांनी चाकणकरा विरोधात म्हणजे असं भूमिका घेतली होती. मला त्यांच्या त्या आरोपांच्या विषयामध्ये जायचं नाही, कारण तिच्याकडे काय पुरावे असतील, तिने आजपर्यंत ते कुठे पुरावे दाखवलेले नाहीयेत. त्यामुळं मला वाटतं की कुठल्याच महिला भगिनीने एकमेकांवरती असे उघडपणे आरोप प्रत्यारोप नाही केले पाहिजेत. चाकणकरांनी सावध भूमिका घेतली, ताईंनी सावध भूमिका घेतली नाही. आणि राजकारणामध्ये ह्या गोष्टी फार जपाव्या लागतात. समोरच्याचा अंदाज घेत आपण बोललं पाहिजे, कारण समोरचा ज्यावेळेस शांत असतो ना त्यावेळेस तो सगळ्यात मोठं षडयंत्र करत असतो. आणि त्यावेळेस आपण जर बोलत राहिलो त्याचा मी प्रत्यय घेतलेला माझ्या स्वतःच्या राजकीय आयुष्यामध्ये. त्यामुळे मला वाटतं की ज्यावेळेस मी बोलत होतो, सातत्याने बोलत होतो, त्यामुळे मी अडचणीत येत होतो. त्यामुळे ताईचं सुद्धा तेच होतं, स्टेटमेंट नुसतं होत गेले की मग एखादा शब्द कुठेतरी चुकीचा जातो रागाच्या भरामध्ये, आणि मग त्याच समोरचा माणूस भांडवल करून तो पुढे जिथं प्रेझेंटेशन देते. एका पक्षामध्ये ते ह्या गोष्टी 100% होतातच. तात्या, काल नवले ब्रिजवर जो ऍक्सिडेंट झाला, जो अपघात झाला, त्याच्यामध्ये 8-9 लोक मृत्यू झाले, 25 जण जखमी झाले आणि वारंवार हा नवले ब्रिजवर एक अपघाताचा पूल म्हणून ओळखला जातो, तर त्याच्याबद्दल काय? नवले पूल जायचं म्हटलं ना
आता आम्ही अनेकदा नवले पुलाकडनं जातो, कधीतरी न्यायला जसं तिकडून यावं लागतं. जर जांभळवाडीच्या बोगद्यातून आपण बाहेर आलो ना, तर जोपर्यंत आपण नवले ब्रिज पासून गाडी नवले ब्रिजच्या खाली आणत नाही तोपर्यंत जीव टांगलेला असतो. इतकी भीती वाटते, म्हणजे तो मृत्यूचा सापळा झालाय नवले पूल. तिथं तुम्ही तिथं आतापर्यंत रंबलर्स केले, तिथं तुम्ही आता कॅमेरे बसवलेत, तिथं तुम्ही दंडात्मक कारवाया करताय, परंतु तो स्लोप मेंटेन करण्यासाठी कुणीच काय करत नाहीये. तो स्लोप जो काय आहे ना, तो प्रचंड, जर आपण डेप्थ पाहिली त्या जिथं आपण भुयारातनं बोगद्यातून बाहेर येतो आणि खाली नवले ब्रिजचा कॉर्नर, त्या ठिकाणी असणारे वेगवेगळे पंक्चर, स्वामीनारायण मंदिराकडे जाणारा पंक्चर किंवा पुढे गेल्यानंतर वडगाव धारीत जाणारा पंक्चर, ह्या सगळ्या गोष्टींसाठी एक वेगळा पर्याय काहीतरी करणं फार गरजेचं आहे, जो केला जात नाही. नॅशनल हायवे याच्यामध्ये सातत्याने अयशस्वी होतोय. आणि ह्याच्यामध्ये होतं काय की आमचे मंत्री, आमचे आमदार, आमचे खासदार ऍक्सिडेंट झालेला आहे की त्यांचा पाहणी दौरा चालू होतो, जो आज चालू आहे, परंतु त्याच्यावरती कोणत्याही परिस्थितीमध्ये काही काम करताना कोणी दिसत नाहीये. रंबलर लावून पट्टे मारून रस्ते कलर करणे हे काय त्याच्यावरचा उपाय होऊ शकत नाही. त्यामुळे प्रॉपरली ह्याचा काम प्रॉपरली जो माणूस त्याच्यावरती पर्याय सुचवल तो पर्याय तिथे केला पाहिजे. गाड्यांचं स्पीड कमी करण्याकरता काय करता येईल, हे मुळात कसं झालं की ज्यावेळेस दरी पूल झाला त्यावेळेस पासूनच सगळ्या चुका झालेल्या आहेत. की दरी पुलाच्या वरच्या भागामध्ये तो बोगदा आहे आणि ज्यावेळेस बोगद्यातनं गाडी बाहेर येते तिला ऑटोमॅटिकली प्रचंड स्पीड येतो, ऑटोमॅटिकली. आणि तो स्पीड आल्यानंतर पुढे गेला की तो स्पीड कंट्रोल होत नाही. आणि जिथं हे ऍक्सिडेंटचं प्रमाण नाही लक्षात घेतलं पाहिजे, ऍक्सिडेंटचं प्रमाण हे नवले ब्रिजच्या अलीकडच आहे. कारण तिथे गेल्यानंतर मी स्वतः आता मागच्या आठवड्यामध्ये 2दा अनुभव घेतलाय. ज्यावेळेस मी वरतून आलो, ब्रिजवरून आलो, बोगद्यातून जांभळवाडीच्या बोगद्यातून आलो, मला धावरीतनं मला असं नवले ब्रिजच्या तिथून खाल्लं यायचं होतं, परंतु तो नवले ब्रिजचा जो त्यांनी आता पंक्चर दिलाय खाली जायला तो दिसतच नाही. आणि तो पंक्चर दिसला नाही ना की गाडी डायरेक्ट त्याच्या पुढे जाते, त्या पंक्चरच्या पुढे जाते आणि मग अरे खाली राहिलं. मग परत माणूस रिव्हर्स येतो, ज्यावेळेस तो रिव्हर्स येतो त्यावेळेसच तिथे नक्की प्रॉब्लेम होतो आणि ट्रॅफिक जाम होतो आणि मग हे असे ऍक्सिडेंट घडतात. हे दुर्दैवी आहे. 8-8, 9-9 जण जर जळून मरत असतील तर आपण कशाला पुण्याला मेट्रो सिटी म्हणतो, कशा करता आपण पुण्यात मेट्रो सिटी, IT हब, हे कशा करता आपण त्याला रूप देतोय. जर लोक अंत्यसंस्कार करायला राहिले नाही काय, अशा प्रकारे जर पुण्यामध्ये अपघात होणार असतील ना, तर मला वाटतं की पहिल्यांदा ह्याच्यावरती, या रहदारीवरती उपचार केला पाहिजे. तसं करताना कुठंच कुणी दिसत नाहीये. पाहत राहा story.com.